तर सुप्रभात बघणाऱ्यांनो, जेवायचा टाईम आहे पण आपण सकाळचा नाश्ता पोहे करायला लागलोय. तर नाश्ता करू आणि भेटू गावात. ओके. तर बंडा भाऊ आल्यावर मला सुसायचं बंद होते. बोल काय तर बंडा. हा, नाश्ता करायला बोललो तुला रे. पण मी नाश्ता करून आलोय त्यामुळं ताक घेतलेलं. तर थोड्या वेळ देऊया दाना भाऊला आणि काय पेमेंट येते बघूया. ओके. सर फूट काढतो ना. तर माझ्या आत्याचा मुलगा आणि आमचे भाऊजी सुद्धा अविनाश सरगर सरजी तर न्यू स्कूलला असते शिक्षक म्हणून. तर भेटून आनंद झाला. आनंद भाऊचा सत्कार होता यांच्या हस्ते आनंदाचा आणि यांच्या मामांचा सरगर परिवारतर्फे. तर जेवणाचं नियोजन केले. काय म्हणतो भाऊजी, बोला की मला बाया संदर्भात तुम्ही काय ना ब्लॉग बघताय ना मग. बघते तुम्ही पाठवले व्हिडिओ व्हॉट्सअपला. होय, आवडते तुला नाही? होय. थँक्यू. तर सुक्क चिकन केले आणि मटणाची भाजी सुद्धा केली. दोन्हीचा पण हाबडा पाडूया. आणि ज्वारी भाकरी सुद्धा आहे. तर बघणाऱ्यांना बघू शकता SPL नगराध्यक्ष चषक च्या निमित्तानं खेळाडूंचे वाटप चालू आहे. तर आसिफ मामा सारांश देऊ शकता का तुम्ही? कशी प्रोसेस आहे ही नक्की सांगा की. हे आता आम्ही कसं केलं तर पहिलं आम्ही फॉर्म वरून घेतलेले पूर्ण प्लेअरचे तालुक्यातले. मग आता ते त्या फॉर्म झाले आम्ही ट्रायल घेतली आणि त्या ट्रायल मधनं आमचं सिलेक्शन आम्ही पोरांचं केलेलं आहे. मग ते सिलेक्शन झालेल्या पोरांचं आज चिठ्ठ्या वाटप आहे. त्या चिठ्ठ्याद्वारे 10 मालकांना पोरांना आम्ही वाटून देणार आहे. पूर्ण प्लेअर वाटप. हा, पूर्ण प्लेअर वाटप होणार आहे आज. ओके. आज SPL नगराध्यक्ष चषक 2026 आज होणार प्लेअर लोकांचं चिठ्ठीद्वारे सिलेक्शन. बघूया कोण कोणत्या संघात जातोय, कोण कोणत्या मालकाकडे जातोय. नमस्कार. संघ आम्ही नियोजक. आम्ही SPL साठी 10 संघ मालक निवडले आहेत आणि 10 संघ मालकांना त्यांच्या चॉईस नुसार 10 आयकॉन प्लेअर दिलेले आहेत आणि 10 संघ मालकांना त्यांच्या चॉईस नुसार 10 आयकॉन दिलेले आहेत. आता फक्त प्लेअर लोकांचं वाटप चालू होणार आहे थोड्या वेळाने. त्यासाठी सर्व प्लेअर लोकांना इथे बोललेलं आहे. बघूया तो कोणता खेळाडू कोणत्या संघात जातोय व कोणत्या मालकाकडे जातोय. आम्ही दिलेले 10 संघ मालक आणि 10 आयकॉन बघू शकता तुम्ही. तर खेळाडूंबरोबर आपण प्रश्न मंजुषा करणार आहे. काय प्रश्न विचारू शकता तुम्ही? कसं वाटतंय महादेव सर तुम्हाला SPL चं नियोजन कसं केलंय काय? एसपीचं नियोजन म्हणजे एक नंबर झालेला आहे. कारण का पोरं सांगोल तालुक्याची सगळी याची आतुरता असते एसपीएल कधी असेल म्हणून. हे आता जवळपास 5-6 वर्ष झाली असतील पहिले एसपीएल होऊन. त्यामुळं आता एवढं उत्साह आहे पोरांना की कधी म्हणजे हे होईल, चालू होईल हे खेळाडू कधी वाटप करेल आणि टीम कधी तयार होतील हे खेळाडूंचा उत्साह आहे. दरवेळेस तुम्ही तुमचे एकत्र संघ पूर्ण एकत्र असतो, पण ह्यावेळेस काय तर नवीन बघायला मिळते. सगळे प्लेअर मिक्स IPL सारखे. त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय? हे नियोजन चांगलं आहे. म्हणजे गाव वाईज, तालुका वाईज, शहरी वाईज खेळून म्हणजे पोरांचं कसं आहे सगळे मिक्स मिळून खेळले तर एक नंबर नियोजन होतं. आणि कसं आहे एकामेका दुश्मन होण्यापेक्षा सगळे मिळून खेळले एकत्र तर चांगलं होते ना. अब्बास भाई, SPL चं वेगळे पण असं काय आहे असं तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही सांगू शकता का? असं काय वेगळे पण नाही, सर्वच खेळाडू सोबत खेळतील, एकत्र खेळतील याचा आनंद आहे. सगळ्या तालुक्यातील मोठमोठ्या संघातील खेळाडू एकत्र खेळणार आहेत, त्याला खूप मोठा आनंद आहे. आणि माझं पहिले SPL असल्यामुळे मी लई खुश आहे SPL खेळण्यासाठी. तर सगळ्यात नामवंत खेळाडू म्हणून ओळखले जाणारे अब्बास भाई. तर भेटून आनंद झाला अब्बास भाई तुम्हाला. थँक्यू सर. ओके. 2018 सगळ्यात जुने हे सगळं मालक होते, आता एकत्र आले ते आपले दत्ताभाऊ. तर तुम्हाला अजून एकदा शुभेच्छा. सॅगी आता आपले हे SPL चे आयोजक आहेत, दत्ताभाऊ, आसिफभाई, विशाल, ओमकार. आता ह्यांचं काय क्रायटेरिया SPL ची, की कसं SPL पार पडणार आहे हे आपण ह्यांना विचारूया. हे संघ मालक दत्ताभाऊ जानकर. पहिल्यांदाच मी 2018ला संघ मी घेतला. त्या टायमाला SPL म्हणजे काही माहित नव्हतं, पण जेव्हा भरलं त्या टायमाला SPL काय ही पहिल्यांदा बघायला सांगोल तालुक्यात लोकांना कळलं की SPL म्हणजे काय आहे. SPL म्हणजे सांगोला प्रीमियर लीग. म्हणजे सांगोल तालुक्यातील तब्बल 102 गावातील टोटल जे जगत खेळाडू आहेत, जे युवा खेळाडू आहेत, यांना एक वाव मिळण्यासाठी
ही भरवलेली स्पर्धा आहे. आता कसं आहे गावागणीच टीमा तयार होतात, पण ते कसं आहे चांगला खेळणाऱ्यालाच फक्त टीममध्ये प्राधान्य देतात. पण इथं असं आहे जे नवीन खेळाडू असतोय पण त्या गावची टीम तयार होत नाही, त्या खेळाडूला सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरून त्याला खेळण्याची व प्रसिद्ध होण्याची ही एसपीएलची सुवर्ण संधी आहे. आणि असा एक नवा खेळाडू या ठिकाणी असा चमकतो की तो परत प्रत्येक टीम मध्ये म्हणतात मला घ्या ही ह्या एसपीएलची हे आहे आणि हे खासियत आहे. आणि एसपीएल म्हणजे प्रत्येक टीम मधले समजा एकतूर असो, देवामधले असो, कडलाची टीम असो, सोनची असो, वासुदागर, हे टीम मधले प्रत्येक खेळाडू एकमेकासमोर खेळताना हे पाहायला भेटणार आहे. म्हणजे जी जुने वातावरण आणि जे जुनं त्यांचं वाद आहेत ते विसरून एकत्र कशी टीम आपली जिंकेल हे नियोजन करून आखणे ही एसपीएलचा खरा खेळ आहे. ते नियोजन करावं म्हणजे फक्त अनुभव माने यांनी केलेला आहे. सांगू तालुका क्रिकेट प्रेमींना या वाव मिळण्यासाठी स्पर्धा भरवली आहे. ओके. भरत अण्णा शेळके. अरुण पाटील साहेब. माऊली गोळेकर. किती गोवाचा मला वाटतं गोळेकर आहे असतील. सगळ्यात शेवट आल्यामुळं अजय माने कडलास. अजून होता भाऊ आहे. ओके. रणजित बनसोडे. तर चिठ्ठीद्वारे खेळाडूंचं वाटप केलेलं आहे. तर आता बघूया कोणता मालक 2,05,140 रुपये घेऊन जातोय. तर हॅशटॅग कोई माने या ना माने, सांगोला में सिर्फ आनंद भाऊ माने. हॅशटॅग ओके. 2026. चला बाय बाय, गुड नाईट. उघराट टायगर. तर चिवळ्या कोळीला फोन आलता आणि त्याचं ट्रू कलरला नाव बघू शकताय काय. फोन उचल काम आहे. कोण आहे रे? ओ नो. तर बघणाऱ्यांना बघू शकता वाघाला घेऊन आलोय आपण. सॉरी, वाघासोबत आलोय आपण संगम चायनीज हाऊस मध्ये चायनीज खायला. ह्याचं बघून मी कोणाला पाणी सुटायला लागले. तूप झालेला आहे. ओके. जिमचा ट्रेनर बघा, जिमचा ट्रेनर गावलाय. सबसे गावलाय. मग अशी बरोबर बसलेलं आहे इथं. त्याची सूपची वाट होती, त्याची पण शिल्लक राहिलेलं सूप. आणि आम्ही बोलले चिकन मागवलं आणि त्याची सूपची वाट घेत होती. आणि त्यानं त्या जगदीशनं बोलले पीस आणलं आणि ह्याची चिकनची वाटी इकडे होती. ह्याला दिसतच नाही. त्यानं काय केलं माहिती ती बोंडीत घेतलं. मला लय पाहिजे म्हणून मग घेतलं पाडे तरी त्या पोराच्या सुपाटी टाकलं. तर आज आणले बघा हिनं डबल. थँक्यू ब्रो. तर आपण चिकन 1000 मागवले. तर परवा दिवशी आपण झरायला गेलतो, तिकडचे पाहुणे आहेत. त्या दिवशी गुलालांना सगळी माखलेली, त्यामुळे तुम्ही ओळखू शकला नाही. आपला धनाभाऊ आणि धनाभाऊची मेहून येते ही नाही का. तर सोडा प्यायला आलतो आपल्या वाघाला घेऊन. राजमाता सोडा सेंटर मध्ये आलोय. काय म्हणताय राजू मामा? काय ना जरा हात खाली घ्या. काय म्हणताय? तर बघणाऱ्यांना बघू शकता आज पण 4-4.5 किलोमीटर झाले चालून. तर जाऊया घरी. आज लय मोठा लॉग केलता एसपीएलचा. लॉग एडिट करायला तेवढाच उशीर लागेल. तर जाऊया. ओके.
चला आता बाय बाय टाटा.